इथे उपस्थित असलेल्या आता सर्वांची नावं मी घेत नाही. सर्व काकांनी जी नावं घेतली ते मी घेतली असं समजायचं. काकांनी सुरुवातीपासून ही संस्था सुरू करताना मला पाहण्याचा योग आला. अगदी प्रत्येक कार्यक्रमाला देखील येण्याचा योग आला. एक चांगला काम करणारा कार्यकर्ता. मी जेव्हा आमदार होतो त्यावेळेपासून काकाचे माझे संबंध वाढले आणि ह्या भागातले जे हवेली तालुक्यातला जो भाग होता हा जो मुळशीला जोडलेला होता त्या भागातल्या कार्यकर्त्यांशी चांगला संबंध आला आणि सर्वात चांगले कार्यकर्ते असताना काकांचं जे व्यक्तिमत्व होतं ते जास्ती मला भावलं. प्रामाणिकपणा आणि कोणालाही दुखवायचं नाही, आपलं काम करत राहायचं. लोक आली तर लोकांशी संयमाने बोलायचं. असा हा कार्यकर्ता ज्यावेळेला 99 साली ही संस्था सुरू केली तेव्हा छोटीशी होती, पण आज जवळजवळ 10 शाखा त्यांच्या तयार झाल्या. 8,000च्या वर विद्यार्थी आहेत. मला वाटतं MBA कॉलेज देखील सुरू केलं होतं काकांनी. आणि या भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि नुसतं शिक्षण मिळावं नाही, त्यांच्यामध्ये शिस्त यावी. कारण शिस्तीने शेवटी संस्था मोठी होते आणि ही संस्था मोठी करत असताना शिक्षकांचा देखील फार मोठा वाटा असतो आणि त्यासाठी शिक्षकांनाही जपायचं काम काकांनी उत्तम प्रकारे केलं. असा काका आज त्यांच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीतलं सर्व आलेख तुमच्या पुढे मांडला आणि मुख्य म्हणजे पवारसाहेब इथे आले. कार्यकर्त्यांची कशा पद्धतीने आपण महत्त्व वाढवायचं हे पवारसाहेबांकडून शिकावं. गेले काही दिवस या वयातही ज्या पद्धतीने ते भारतभर फिरतायत, महाराष्ट्रात फिरतायत, तेव्हा कित्येक लोक म्हणतात पवारसाहेब एवढे वयस्कर झाले तरी एखाद्या तरुण कार्यकर्त्यासारखे फिरतायत, तरुण कार्यकर्ता कमी पडेल अशा पद्धतीने फिरतायत आणि कुठे थांबत नाही आहेत. आणि आम्हाला आश्चर्य वाटतं की त्यांची तब्येत सांभाळून ते कुठेही जातात आणि मार्गदर्शन करायचं झालं तर कार्यकर्त्यांना कुठेही अडचणीत आणत नाहीत. अशा पद्धतीचे नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये जे काही नेते झाले त्यामधले मग यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पवारसाहेबांनी या महाराष्ट्राची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली. असा हा नेता आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले. मी काका तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील काळात आपल्या ह्या संस्थेला चांगलं यश लाभो आणि अशाच अविरतपणे आपण काम करत राहावं अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो आणि मी इथे थांबतो.